तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होऊ नये यासाठी निवडणुकीमध्ये शिवसेना मनसेनं एकत्र यावं ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे पालिका निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीबाबत कल्पना नसल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे। यावेळी देशपांडे यांनी 1980 मधली राजकीय परिस्थितीचाही दाखला दिला। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे यांच्यात थेट युती किंवा राजकीय समझोता होणार का, याबाबत महाराष्ट्रात सध्या प्रचंड उत्कंठा आहे। आपल्यासोबत मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे आहेत। नेमक्या मनसेमध्ये काय भावना व्यक्त होत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। संदीप, तुमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर काल मातोश्रीवर गेले होते। शिवसेना मनसे यांनी एकत्र यावं यासाठी ते शिष्टाई करतायत। काय वाटतंय की काय होऊ शकतं? नाही, मला खरोखर कल्पना नाही की काल नेमके नांदगावकर जे गेले तिकडे आणि काय चर्चा झाली याची मला खरोखर कल्पना नाही आहे। पण मी जसं तुमच्या कार्यक्रमावर पण सांगितलं होतं की कार्यकर्त्यांची काय भावना आहे, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे अशी भावना आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं। कारण कसं आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर तुम्ही मागच्या वेळची बघितली असेल तर 250, 350 एवढ्या मतांनी सुद्धा जागा इकडच्या तिकडे होऊ शकतात। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दोन्ही पक्षातल्या भावना आहे की भारतीय जनता पक्षाचा जर महापौर होऊ द्यायचा नसेल, त्यांचा जर रथ रोखायचा असेल तर या दोन पक्षांनी एकत्र आलं पाहिजे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार पक्षाचे नेते वगळता अन्य स्तरावर दोन पक्षांमध्ये साधारण 4 ते 5 बैठका झाल्यात। यात विविध फॉर्म्युलेही चर्चेला गेले आहेत। काय तुमच्याकडे काय माहिती आहे? ना, मी कार्यकर्ता आहे हो, माझ्याकडे काय माहिती नाही की कोणामध्ये चर्चा झाली किंवा काय झाली। पण निश्चितपणे या दोन्ही पक्षांनी असं म्हटलं जातंय की नाशिकमध्ये मनसेला सहकार्य करावं। मनसेने ग्वाही दिली आहे की मुंबईत शिवसेनेला सहकार्य केलं जाईल, पण दादरमध्ये मुद्दा अडला असंही बोललं जातं। नाही, मला माहीत नाही। आणि प्रसंगी नुसता दादर हा विषय असेल तर निश्चितपणे एक सामंजस्याची भूमिका किंवा जो राजसाहेब निर्णय घेतील निश्चितपणे आम्ही सगळेजण दादरचे नगरसेवक राजसाहेबांबरोबर आहोतच ना। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।